हा जीव आत्म्याचा परमात्मा बनण्यासाठी जे 8 द्रव्ये घेतलेली आहे, जल, चंदन, अक्षत, पुष्प, दीप, धूप, फल, अर्घ्य, नैवेद्य आदी हे जे अष्टद्रव्ये घेतलेले आहे, ह्या सर्व द्रव्यांचं भावना हीच आहे की मला मोक्षप्राप्ती हो. जसे जल आपण भगवंताच्या चरणी अर्पण करत असताना जन्म जरा मृत्यू विनाशनाय, जिथं जन्म जरा आणि मृत्यू हे जिथं नाश होतं तिथं मोक्ष प्राप्त होतं. चंदन संसार ताप विनाशनाय, जिथं संसार रूपी जे परिभ्रमण आहे हे परिभ्रमण नष्ट करणे म्हणजेच मोक्ष आहे. तंदुल अखंड सुख प्राप्ताय, अखंड सुख हे मोक्षामध्येच मिळतं, अन्यत्र कुठेही सुख नाही. जसे आंब्याची चव कसे आहे याचा जर का तुम्ही विचार केला तर तुम्ही सर्वजण म्हणशीला की आंबा हे गोड आहे. परंतु आंबा हे गोड आहे म्हटला तर गोडवा मग साखरेमध्ये पण आहे, गुळामध्येही आहे. परंतु साखर किंवा गुळ खाल्ल्यानंतर त्या आंब्याची गोडवा मिळते का? नाही. आंब्याची चव ही आंब्यासारखीच आहे, अन्यत्र नाही. तसं सिद्ध भगवंतांचं अनंत सुख सिद्ध भगवंतांनाच मिळतं, अन्यत्र संसारामध्ये कुठेही मिळणार नाही. ह्या प्रकारे अष्टद्रव्यांचा भावार्थ हेच आहे की मला मोक्षप्राप्ती होवो. आणि आपणही भगवंतांच्या चरणी अष्टद्रव्यांनी पूजा केल्यानंतर आपल्याही कर्माची निर्जरा होऊन कालांतरानं आपल्यालाही जसं भगवान सिद्ध झालेले आहेत तसेच मीही आत्म्याचा परमात्मा होऊन मी शाश्वत मोक्ष सुखाची प्राप्ती करून घेतो, ही सिद्ध भावना आहे. जीव हा जीव सम्यक दर्शनाची प्राप्ती होण्याची योग्यता 8 वर्ष अंतर्मुहूर्तामध्ये त्याला प्राप्त होते. आणि असे एखादा निकट भव्य जो जीव आहे तो जीव 8 वर्ष अंतर्मुहूर्त झाल्यानंतर सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याचे परिणाम एवढे उज्ज्वल होतात की तो 8 वर्षा अंतर्मुहूर्तानंतर किंवा 8 वर्षामध्ये तो जीव दीक्षा घेऊ शकतो. आणि
तिथून क्रमाने दीक्षा घेतल्यानंतर डायरेक्ट 7व्या गुणस्थांमध्ये वर जातो आणि परत एका अंतर्मुहूर्तामध्ये 6वं 7वं 6वं 7वं असे एक अंतर्मुहूर्त तो करतो आणि परिणामाची उज्ज्वलता एवढी विशुद्ध असते की त्याच्यानंतर तो 7व्या गुणस्थानामध्ये त्याचे 2 भाग आहेत, एक स्वस्थान एक सातिशय, आणि तो 3ऱ्या मुहूर्तामध्ये स्वस्थानामधून सातिशय गुणस्थानामध्ये एक मुहूर्तामध्ये जातो. त्याच्यानंतर 8व्या गुणस्थानामध्ये एक मुहूर्त जातो, 9व्या गुणस्थानामध्ये एक मुहूर्त जातो, 10व्या गुणस्थानामध्ये एक मुहूर्त जातो आणि तिथून डायरेक्ट 12व्या गुणस्थानामध्ये एक मुहूर्त. आणि हे 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत पुढं अंतर्मुहूर्त हे अतिशय लहान आहेत. हे सर्व मिळून एक लघु अंतर्मुहूर्तामध्ये सुद्धा तो जीव केवळ ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. आणि 8 वर्षापासून मनुष्यगतीचं आयुष्य एक पूर्व कोटी उत्कृष्ट आयुष्य आहे. आणि त्या एवढ्या उत्कृष्ट आयुष्यामध्ये हे 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्त कमी, जास्तीत जास्त एक पूर्व कोटीपर्यंत हा जीव केवळ ज्ञान अवस्थामध्ये केवली भगवान होऊन सर्व भव्य जीवांना उपदेश देऊ शकतो. आणि ह्या आता याच्यामध्ये केवलज्ञान झाल्यानंतर आहार निहार आदी सर्व गोष्टींचा त्याग होतो, कारण 13व्या गुणस्थानामध्ये कुठलेही जीव आहार आदी घेत नाहीत. आणि केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचं शरीर परम औदारिक शरीर होतं. आणि परम औदारिक शरीरामध्ये उत्तम 3 लोकांमध्ये जे उत्कृष्ट परमाणू आहेत, त्या परमाणूच्या माध्यमातून हा जीव एक पूर्व कोटीपर्यंत आहार न घेता तो जीव जीवित राहतो. आणि केवलज्ञान प्राप्त होण्यासाठी मनुष्यगतीमध्ये चतुर्थ कालामध्ये सूक्ष्मादुष्मा कालामध्ये मनुष्यांची सर्वात उत्कृष्ट उंची 525 धनुष आहे. आणि पंचम कालाच्या अंतामध्ये चतुर्थ कालाच्या अंतामध्ये जगन्य अवघाना 3 हात आहे. आणि जगन्य अवघानामध्ये सुद्धा एखादा जीव दीक्षा घेऊन केवलज्ञान प्राप्त करून घेतला तर त्याच्यामध्ये जगन अवघाना 3.5 हात ही केवली भगवंतांनी सांगितलेली आहे. धन्य हो प्रभू, धन्य हो, धन्य हो, माझ्या शंकेचे निरसन झाले. केवलज्ञानी विभो, माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा आहे. त्या जिज्ञासेचे समाधान करून आम्हास कृतार्थ करावे. मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठी घरदार सोडावे लागते, मुनिदीक्षा घ्यावी लागते, जैन धर्म स्वीकारावा लागते.
एवढे असून सुद्धा परिणामांची भावांची विशुद्धी झाली तरच मुक्ती प्राप्त होते, तेव्हा या जगातील प्रत्येक जीव जैन धर्म स्वीकारावा का, की मुनी दीक्षा घ्यावी, किंवा त्यांच्या भावाची परिणामांची विशुद्ध झाली तर त्यांनाही मुक्ती मिळू शकते? माझ्या जिज्ञासेचे समाधान करावे. मोक्ष हे फक्त जैन धर्मात सांगितलेलं आहे असे नाही. मोक्ष हे अन्य धर्मामध्येही सांगितलेलं आहे, परंतु अन्य धर्मामध्ये प्रत्येकाची मान्यता वेगवेगळी आहे. जसं आपल्या धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये, जैन शासनामध्ये जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे की 14 प्रकारचे परिग्रहांना सोडून जैनेश्वरी दीक्षा घेऊन अंतरंग आणि बहिरंग ह्या दोन्ही रूपाने, निग्रंथ रूपाने हा जीव दीक्षा घेऊन कर्माची निर्जरा करण्यासाठी साधना करतो. आणि हे सर्व काही तोच जीव करू शकतो, तोच जीव मोक्षाला जाऊ शकतो जो भव्य आहे, जो सम्यक दर्शनाला प्राप्त करून घेतलेला आहे. आणि सम्यक दर्शनाला प्राप्त करून घेतलेला जीव, त्याची परिणामाची एवढी निर्मलता असते की तो संसारामध्ये परिभ्रमण करण्यासारखे अति अनंतानुबंधी पापांना तो बांधत नाही, किंवा जरी बांधला तर त्याला कर्म नष्ट करण्याचीही तेवढी योग्यता असते. आणि आपल्या धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये मोक्ष प्राप्ती हे असं सांगितलेलं आहे की एखादा जीव 8ही कर्मांना नष्ट करून एकदा अष्टमभूमी सिद्धशिलेवर विराजमान झाला तर तो जीव परत संसारामध्ये कधीही परिभ्रमण करत नाही, कधीही परत पुन्हा याच्यामध्ये येत नाही, अवतार घेत नाही. अन्य धर्मामध्ये मोक्ष मानलं, परंतु त्यांच्यामध्ये एक मत आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम, असे या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक मान्यता आहे की ज्यावेळी या धर्तीवर अनेक प्रकारचे उपसर्ग होतील, अनेक प्रकारचे पाप वाढतील, धर्मनीती संपेल, त्यावेळी जे भगवान मोक्षाला गेलेत ते परत पुन्हा अवतार घेऊन आणि या धर्तीवर पापाचा नाश करण्यासाठी अवतार घेतात, असे अन्य धर्मामध्ये मान्यता आहे. परंतु जिनेंद्र भगवंताने सांगितलं आहे की 3 लोक हे उलट सुलट हो, कितीही आतंकरोग हो, सुमेर पर्वत चलायमान हो, किंवा काहीही हो, एकदा सिद्ध भगवान मोक्षाला गेल्यानंतर, एकदा जीव अष्टकर्म नष्ट केल्यानंतर तो जीव ह्या संसारामध्ये कधीही अवतार घेत नाही, परिभ्रमण करत नाही. कितीही कल्पकाल निघून गेले तरीसुद्धा अनंतानंत तो काल तिथेच राहणार आणि अनंत सुखाला प्राप्त, अनंत सुख भोगत राहणार. हे जिनेंद्र भगवंतांनी द्वादशांग ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यावर ज्याचा विश्वास नाही तो ह्या संसारामध्ये परिभ्रमण करत तो कधीही मुक्ती प्राप्त करू शकत नाही. म्हणून जैन धर्मामध्ये जे 7 तत्व सांगितलेले आहेत, 9 पदार्थ सांगितलेले आहेत, 6 द्रव्य सांगितलेले आहेत, त्याच्यावर जो निसंकित शंका न घेता
जो त्याच्यावर 8 अंगाने सहित विश्वास ठेवतो तोच जीव भव्य जीव मोक्ष प्राप्त करून घेण्याची योग्यता प्राप्त करून घेतो. नमोस्तु भगवन् नमोस्तु भगवन् नमोस्तु. शांति शांति. अरिहंतानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो अजायानं नमो लोये सवसाहुनं. जय बोला अनंत सिद्ध प्रविष्ट भगवान की, सिद्ध चक्र महामंडल विधान की.